नमस्कार मित्रांनो, टीम MNO म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता पार्ट 9 मध्ये आलेला आहे. म्हणजे थर्ड शिफ्टचे लास्ट कितीपर्यंत बघितले? 40 पर्यंत आपण बघितले. आज 41 ते 60 ओके या एवढे MCQ आज बघणार आहे. ओके, DHS 2023 स्टाफ नर्सेस पेपर अनालिसिस म्हणजे PYQ. ओके, प्रीवियस इयर क्वेश्चन्स. ओके, चला सगळ्यांनी चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट आणि शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे तुमचे रिलेटेड कोणी ओके नर्सिंगचे मित्रमैत्रिणी आणि हॉस्पिटलमध्ये वगैरे तुमच्या ओळखीचे कोणी असेल तर त्यांना हे आपले टीम MNO यूट्यूब चॅनल रेफर करा. ओके, आपण मेन फोकस DM ER आणि DHS वरती आहे. ओके, हे व्हिडिओ त्यांच्याकडे पोहोचायला पाहिजे. ओके, चला सुरू करूया. बघा आजचे पहिलं क्वेश्चन काय म्हणते बघा. Which of the following is a characteristic? बघा काय म्हटले, कॅरेक्टरिस्टिक ऑफ नर्सिंग राऊंड्स. नर्सिंग राऊंड बद्दल विचारलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे नर्सिंग राऊंड्स. टीचर येते नर्सिंग राऊंड्सला. सगळ्यांना माहिती आहे ना कॉलेजमध्ये. नर्सिंग राऊंड म्हणजे काय? टीचर आणि जे स्टुडंट जे पेशंट साईडला येऊन पेशंट बद्दल जे डिस्कशन करते, त्यांना काय आजार आहे, काय द्यायचं, कुठली प्लॅनिंग करायला पाहिजे असते ते. ओके, चला मी अगोदर सांगितलं बघा. चला ऑप्शन आपण एक एक बघायचं आहे. ओके, काय म्हणते बघा पहिला ऑप्शन, डिस्कस ब्रीफली द नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ ऑल पेशंट्स इन द वार्ड. म्हणजे नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ ऑल पेशंट्स इन द वार्ड. ओके, ह्याच्यामध्ये टीचर स्टुडंट कुठे दिसले का तुम्हाला? नाही. ओके, नर्सिंग हे काय झालं? नर्सिंग कॉन्फरन्स झालं. हे नर्सिंग कॉन्फरन्स. ओके, हे नर्सिंग कॉन्फरन्स झालं. ओके, हे आपलं उत्तर नसणार आहे, का असणार आहे? ओके, दुसरं काय म्हणते बघा, ऑर्गनाइज्ड क्लिनिकल इन्स्ट्रक्शन इज प्रोव्हाइडेड इन द प्रेझेन्स ऑफ द पेशंट. बघा काय म्हणते, इन द प्रेझेन्स ऑफ द पेशंट. तिसरं काय म्हणते बघा, सब्जेक्ट ऑफ कॉमन इंटरेस्ट रिलेटेड टू द क्लिनिकल एरिया इज डिस्कस्ड. ओके, चौथा काय म्हणते बघा, इट डील्स विथ स्टुडंट्स नर्सिंग केअर एबिलिटी. बघा उत्तर कुठलं आहे आपलं? नर्सिंग राऊंड बद्दल थोडक्यात बघूया. ओके, नर्सिंग राऊंड. त्याच्यामध्ये काय असते, काय मेथड ऑफ मेथड ऑफ क्लिनिकल टीचिंग. मेथड ऑफ क्लिनिकल टीचिंग हेअर कोण कोण म्हटलो मी? टीचर आणि सोबत कोण? अँड स्टुडंट. स्टुडंट काय करणार आहे? विजिट पेशंट्स. ओके, पेशंट्स आणि काय करणार? डिस्कस पेशंट प्रॉब्लेम. प्लॅन फॉर नर्सिंग केअर. कधी करणार? इन द प्रेझेन्स ऑफ पेशंट. ओके, हे काय नर्सिंग राऊंड झालं. ओके, चला बघा ऑप्शन का उठला होता, डिस्कस ब्रीफली नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ ऑल पेशंट. ऑल पेशंटचं म्हटलेलं आहे, नाही झालं. ओके, हे चुकलं. ऑर्गनाइज्ड क्लिनिकल इन्स्ट्रक्शन. बघा क्लिनिकल इन्स्ट्रक्शन इज प्रोव्हाइडेड इन द प्रेझेन्स ऑफ द पेशंट. बघा लागले का? बघा बोर्डवर ठेवा. ओके, चला नेक्स्ट, सब्जेक्ट ऑफ कॉमन इंटरेस्ट रिलेटेड टू द क्लिनिकल एरिया डिस्कस्ड. हे काय झालं? हे पॅनल डिस्कशन झालं. ओके, काय झालं? पॅनल डिस्कशन म्हणू शकतो आपण. ओके, पॅनल डिस्कशन. स्वतः काय म्हणते बघा, इट डील विथ अ स्टुडंट नर्सिंग केअर एबिलिटी. हे काय झालं? नर्सिंग केअर स्टडी. कुठली? नर्सिंग केअर स्टडी झाला हे. ओके, मग हे पण चुकलं, हे पण चुकलं. मग होल्डवर ठेवलेलं आपलं दुसरं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, दुसरं उत्तर बरोबर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला बघा काय म्हणते दुसरं क्वेश्चन.
इन व्हिच ऑफ द फॉलोइंग काय सायको सोशल डेव्हलपमेंट्स डू चिल्ड्रन बिगिन टू हॅव मोर सोशल इंटरॅक्शन. बघा काय करतंय, मोर सोशल इंटरॅक्शन अँड डेव्हलप अ सेन्स ऑफ प्राईड. बघा काय करतंय, मोर सोशल इंटरॅक्शन, सोशलमध्ये इंटरॅक्शन थोडे व्हायचे आणि काय डेव्हलप अ सेन्स ऑफ प्राईड इन काय म्हटलं अकॉम्प्लिशमेंट. ओके बघा कुठली स्टेजमधला आहे असं विचारलेलं आहे. ओके चला आपल्याकडे टेबल आहे, आपण बघू काय विचारलेलं आहे. सोशल इंटरॅक्शन अँड डेव्हलप सेन्स ऑफ प्राईड. चला ओके पहिलं काय होतं, ऑटोनॉमी वर्सेस सेम. बघा इथेच बघू आपण पहिलं. ओके ऑटोनॉमी सेन म्हणजे काय, हे कधी असते, हे पहिला 1 ते 3 वर्षापर्यंत असते ऑटोनॉमी आणि सेन. त्याला आपण काय म्हणू शकतो, टोल्डरहुड म्हणू शकतो. ओके काय टोल्डरहुड एज आहे. ओके त्याच्यामध्ये काय असणार की इंडिपेंडेंट होणार ते बच्चू. एवढे दिवस काय होता, डिपेंडेंट होता, आता काय इंडिपेंडेंट. कशामध्ये, इन बेसिक ॲक्टिव्हिटी, बेसिक ॲक्टिव्हिटीज. ओके कुठली एक्झाम्पल, टॉयलेटिंग म्हणा. ओके त्याच्यामध्ये हे होणार. ओके हे झालं. दुसरं काय इंडस्ट्री वर्सेस काय इन्फेरियरिटी. ओके ह्याच्यामध्ये काय होणार बघा, हे कधी असते, हे 6 to 12 इयर. ओके त्याला आपण स्कूल एज पण म्हणू शकता, बरोबर आहे ना, स्कूल एज. ओके त्याच्यामध्ये काय होते बघा, त्याच्यामध्ये डेव्हलप सेन्स. ओके कुठली सेन्स, सेन्स ऑफ प्राईड. बघा आलं का लक्षात, क्वेश्चनचे उत्तर भेटले आपल्याला. इन कशामध्ये अकॉम्प्लिशमेंट, सॉरी ओके अकॉम्प्लिशमेंट्स हे झालं. ओके हे झालं इंडस्ट्री आणि इन्फेरियरिटी. आपलं उत्तर भेटलेलं आपल्याला. ओके बघा हे काय म्हटलं होतं, सोशल इंटरॅक्शन आणि डेव्हलप अ सेन्स ऑफ प्राईड. ओके दुसरं उत्तर बरोबर असणार आहे. ओके तरी पण आपण तिसरा आणि चौथा बघूया. ओके काय ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट. ओके तिसरं काय आहे, ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट. हे कधी असणार आहे, हे एकदम सुरुवातीला म्हणजे काय 0 to 1 इयर. बघा 0 to 1 इयरला काय म्हणतो आपण, इन्फंट एज. ओके यावेळी मग काय होते, यावेळी काय करतो बच्चू, डेव्हलप ट्रस्ट कोणावरती बघा, डेव्हलप ट्रस्ट when caregiver आई. ओके when caregiver प्रोव्हाइड काय प्रोव्हाइड रिलायबिलिटी, काय म्हणू शकतो आपण रिलायबिलिटी आणि केअर म्हणा, केअर अजून काय म्हणू शकतो आपण अफेक्शन. हे कशात आहे, ट्रस्ट ऑर नाही वर्सेस मिसट्रस्ट. ओके हे झालं. चौथा काय होतं, इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट. कुठली इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट. हे कधी असणार आहे, ते प्री स्कूलमध्ये. प्री स्कूल म्हणजे किती, 3 to 6 इयर. काय प्री स्कूल म्हणजे शाळेला जायचं अगोदर. ओके त्याच्यामध्ये काय होतं बघा, बिगेन्स काय सुरू होते, बिगेन टू असर्ट. ओके बिगिन्स टू असर्ट काय पॉवर म्हणा, टेक इनिशिएटिव्ह. ओके टेक स्वतःचे इनिशिएटिव्ह घेतात त्याने स्वतः. ओके इनिशिएटिव्ह इन प्ले. ओके आणि अस्क वाय क्वेश्चन सुरुवात करते. ओके का बाबा तू इकडे खेळू नको, का इथे खेळ, का जेवण कर, का जेवण करू नको, का म्हणजे प्रत्येक ह्याला क्वेश्चन सॉरी जे आपण म्हणतात त्याला क्वेश्चन विचारतात. हे झालं 3 to 6 इयर. ओके चला आपलं उत्तर भेटलेलं आहे ना. हां बघा दुसरं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके बघा हे काय एरिक्सन सायकोसोशल स्टेजेस. बघा 0 to 1 इयरला कुठलं होतं, ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट. अर्ली चाइल्डहुड. ओके 1 to 3 इयर्सला काय ऑटोनॉमी वर्सेस सेम. ओके ऑटोनॉमी वर्सेस सेम दिलं का, हां टोल्डरहुड आले. ओके आणि प्ले एज म्हणजे 3 to 6 इयर्स. ओके आपण ह्याला काय म्हटलो, प्री स्कूल एज पण म्हटलं होतं, इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट. ओके स्कूल एजमध्ये काय इंडस्ट्री वर्सेस इन्फेरियरिटी. हे काय ॲडोलसन्समध्ये आयडेंटिटी अँड ऑर वर्सेस कन्फ्युजन. अर्ली अडल्टहुडमध्ये इंटिमेसी वर्सेस आयसोलेशन. हे काय जनरेटिव्हिटी वर्सेस टेक्निशियन आणि इंटिग्रिटी वर्सेस डिस्पेअर. हे बघा मला वाटते हे तुम्ही काय करायचं आहे,
तोंडपाठ केलेलं बरं आहे. ओके, ही कुठल्या पण विचारू शकते ह्याच्यामधलं. ओके, किती 3 स्टार करून ठेवा. चला नेक्स्ट बघा काय म्हणते. विच ऑफ द फॉलोविंग इज अ युरिन प्रेग्नन्सी टेस्ट. म्हणजे UPT. ओके, UPT कुठला आहे असं विचारलेलं आहे. ओके, लक्षात आलं का? मला वाटते 2 टर्म आहे. ओके, कुठली? निश्चय आणि निक्षय. आलं लक्षात? निश्चय हे कशासाठी? ही प्रेग्नन्सी टेस्ट आहे. ओके, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट गव्हर्नमेंटमध्ये सप्लिमेंट फ्रीमध्ये. निक्षय हे कशाचे आहे? हे TB रिलेटेड आहे. ओके, बघा आपण दुसरं बघितलं. ओके, चला काय काय म्हटलंय बघा. UPT आपल्याला कुठली आहे असं विचारलेलं आहे. हे काय? PCR. PCR म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे. PCR म्हणजे काय? पॉलिमराइज चैन रिॲक्शन. खूप वेळा गाजलेला वर्ड कधी आहे? हे COVID-19 मध्ये. ओके, COVID-19 मध्ये खूप गाजलेला वर्ड आहे PCR. मला CT PCR असं काय काय म्हणायचं ना त्यावेळी. हेच टेस्ट पाहिजे. हे PCR हे नाही आहे. दुसरं काय बघा, अग्लुटिनेशन इनहिबिशन टेस्ट. बघा हे काय आहे? ही मी कुठलं म्हणतो? दुसरी. ओके, इथे लिहितो. ओके, हे काय? UPT टेस्ट आहे. म्हणजे काय? युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट. हे काय? अग्लुटिनेशन इनहिबिशन टेस्ट. हे काय आहे? UPT. बघा इथे मार्क करतो. ओके, दुसरा UPT टेस्ट आहे. हे काय करतो? डिटेक्ट HCG. बघा HCG. HCG ला डिटेक्ट करतो. कुठे? इन युरिन मध्ये. आता आलं असेल तुम्हाला HCG म्हणजे काय माहिती आहे ना? हार्मोन काय? ह्युमन कोरियोनिक जी गोनाडोट्रोपिन. हे काय? हार्मोन आहे. ओके, ही युरिन मध्ये भेटते. ओके, ह्याच्यामध्ये चेंजेस असते. HCG कधी येते? 8th डेला. ओके, मॅक्झिमम किती असते? 8 वीकला. जाऊ द्या, हे आपण OBG मध्ये बघू. ओके, चला हे काय आता कुठलं आहे? डिटेक्ट HCG इन द युरिन. ओके, हे झालं. आणि काय? युरिन मध्ये भेटते. हे काय? रॅपिड युरिन टेस्ट आहे. रॅपिड युरिन टेस्ट म्हणजे 0 मिनिटात नाही, 0 मिनिटात नाही, टाइम लागते. ओके, रॅपिड युरिन टेस्ट. कशासाठी यूज? कशासाठी? फॉर प्रेग्नन्सी डिटेक्शन. प्रेग्नन्सी डिटेक्शनसाठी. ओके, कळालं? ओके, मग आपलं उत्तर भेटलेलं आहे. हे कुठलं आहे? दुसरं उत्तर बरोबर आहे. ओके, आता तिसरं उत्तर, चौथं उत्तर ऑप्शन बघूया आपण. हे काय? रेडिओ इम्युनो असाय. हे काय? रेडिओ इम्युनो असाय. मला वाटतं इथेच लिहू आपण. HCGचा लॉंग फॉर्म ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन. कारण मी पुसलो इथनं म्हणून म्हणलं होतं तुम्हाला लिहून घ्या. ओके, काय? रेडिओ इम्युनो असाय. हे काय? ही व्हेरी सेन्सिटिव्ह आहे. व्हेरी सेन्सिटिव्ह टेस्ट. ओके, सेन्सिटिव्ह ह्याच्यासाठी यूज करत नाहीये. कुठली काय म्हणतात आपण ही मॅक्झिमम आपण सिरम म्हणजे ब्लड वगैरे ज्यावेळी टेस्ट होतात बघा त्यावेळी यूज करतात आपण. ओके, ही नाही. तर आता काय बघा, रेडिओ रिसेप्टर एसे. हे काय? हे रिसर्च बेस्ड म्हणू शकता आपण. रिसर्च बेस्ड डिटेक्ट हार्मोन. काय डिटेक्ट करतो? हार्मोन. ओके, वाया रिसेप्टर बाइंडिंग. हे काय? रेडिओ रिसेप्टर एसे बद्दल झालं. आपलं उत्तर दुसरा. ओके, टिक करा. ओके, केलं ना तुम्ही टिक? तुम्ही काय म्हटलं होतं मी? 41, 42, 43 कितीपर्यंत? 60 पर्यंत. ओके, कुठलं उत्तर? 43 उत्तर कुठलं होतं तुमचं? बी. ओके, उत्तर बी. ओके, चला. which vitamin is a necessary? बघा कुठली विटामिन नेसेसरी फॉर द युटिलायझेशन अँड रिटेन्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन द बॉडी. मला वाटते सगळ्यांनी काय म्हणू शकतो मी डोळे बंद करून हे उत्तर देणार. सगळ्यांना माहिती आहे. ओके, माहिती आहे ना काय काय ऑप्शन मध्ये दिलेलं आहे? विटॅमिन डी, विटॅमिन सी
आणि व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए एवढे दिलेले आहे. ओके, चला आपण थोडक्यात बघूया. कशाबद्दल बघूया? व्हिटॅमिन डी बद्दल. व्हिटॅमिन डी. ओके, व्हिटॅमिन डी काय एस्पेशली याच्यामध्ये कुठलं माहिती आहे का? एस्पेशली व्हिटॅमिन D3. व्हिटॅमिन D3 बघा, तुम्ही ज्यावेळी कॅल्शियम मेडिसिन घेतात, म्हणजे कॅल्शियम किती mgचा आहे? 5 mgचा. त्याच्यासोबत काय येतं बघा, तुम्ही एकदा मला वाटते वाचून बघा. त्याच्यासोबत कॅल्शियम विथ व्हिटॅमिन D3 येतात. ओके, हे कशासाठी एसेन्शियल आहे आपण बघू. ओके, एसेन्शियल फॉर बघा absorption. ओके, ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस कुठनं? फ्रॉम कुठं? इंटेस्टाईन मधनं. त्याला मदत करतो. कुठली? व्हिटॅमिन D3. हे लक्षात ठेवा. ओके, आणि ऑब्सॉर्प्शन झालं. आणि रिटेन्शन कुठे करते बघा? रिटेन्शन आणि अजून काय होतं? युटिलायझेशन पण होते का? ओके, हां, रिटेन्शन अँड युटिलायझेशन कुठे कुठे करते? युटिलायझेशन ऑफ कुठली? कॅल्शियम अँड फॉस्फरस कुठे करते बाबा? इन बोन. अजून एक काय सांगा? बोन आणि आपली दात. ओके, टीथमध्ये. ते झालं. ते काय प्रिव्हेंट करतो? काय प्रिव्हेंट करतो? प्रिव्हेंट रिकेट्स. कोणामध्ये? इन चिल्ड्रनमध्ये. मग अडल्टमध्ये काय करतो? ओस्टिओमलेशिया. कुठला? ओस्टिओमलेशिया इन अडल्टमध्ये. ओके, हे झालं. ह्याची प्रिव्हेंट करतो. मग आपलं उत्तर भेटलेलं आहे ना आपल्याला? उत्तर तर आपण अगोदरच फिक्स केले. कुठले? डी. ऑप्शन आपलं हे बरोबर आहे. सॉरी, एक बरोबर आहे. ओके, व्हिटॅमिन सी म्हणजे पटकन लक्षात यायला पाहिजे. स्कर्वी मधले सी. ओके, स्कर्वीच ना? ओके, हे डेफिशियन्सीमध्ये होते. व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी असेल तर स्कर्वी होते असं म्हणायचं आहे. ओके, बघा, ही व्हिटॅमिन सी कशासाठी यूज आहे? कोलेजन सिंथेसिस. कशासाठी? कोलेजन सिंथेसिस म्हणा. ओन डिलिंगमध्ये काहीतरी जखम झाला तर व्हिटॅमिन सी देतात. ओके, ओन डिलिंग लवकर होते म्हणून. ओके, ओन हिलिंग. आणि अजून काय? आयरन ऑब्सॉर्प्शन करतो. बघा, इथेच एवढी चांगलं आहे. आयरन ऑब्सॉर्प्शनसाठी व्हिटॅमिन सी द्यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि आयरन आणि कॅल्शियम हे दोन्ही सोबत द्यायचं नसते. मला वाटतं आपण तुम्हालाच विचारू क्वेश्चन, हे का देत नाहीये? ओके, कुठलं? कॅल्शियम विथ आयरन. ओके, का देत नाही हे तुम्हाला कॉमेंटमध्ये लिहायचं. ओके, चला किती जण लिहिता बघू. म्हणजे मला पण कळेल ना किती जण अभ्यास करतील का असंच व्हिडिओ बघत जातील. ओके, चला, हे झालं व्हिटॅमिन सीचं. ओके, हे नसणार आहे. आता व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई काय? व्हिटॅमिन ई मोस्ट फेमस वर्ड काय आहे? अँटीऑक्सिडंट. व्हिटॅमिन ईचा अँटीऑक्सिडंट. हे काय करणार? प्रोटेक्ट सेल मेम्ब्रेन. ओके, कुठली? व्हिटॅमिन ई. आता व्हिटॅमिन ए आलं. व्हिटॅमिन ए काय करतो बाबा? व्हिटॅमिन ए हे काय? व्हिटॅमिन ए म्हणलं लक्षात आला पाहिजे, डोळा. ओके, कशासाठी हेल्प आहे? विजनसाठी. म्हणजे रेटिनल फंक्शन म्हणू शकतो आपण. रेटिनल फंक्शन. ओके, आणि अजून काय म्हणू शकतो आपण? एपिथेलियल इंटिग्रिटी म्हणलं तरी चालेल. ओके, एपिथेलियल इंटिग्रिटीमध्ये पण मदत आहे याची. ओके, चला उत्तर आपल्याला भेटलेलं आहे पहिला. ओके, चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन आहे, तुम्हाला मी लाल पेनने लिहितो, म्हणजे लाल असलं की सगळ्यांना लक्षात येते, म्हणजे क्वेश्चनच आहे. ओके, हे झालं तुमचा क्वेश्चन. काय करायचं आहे? कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, नसेल तर मला रिमाइंडर करा, मी नेक्स्ट क्लासमध्ये सांगतो. ओके, चला काय म्हणते बघा. हाचो क्वेश्चन आहे, म्हणजे 45वा. डॅश काय म्हणले? डॅश इज अ कंपोनेंट ऑफ मॉनिटरिंग प्रोग्रामला मॉनिटर करायचं टू एन्श्योर ड्रिंकिंग वॉटर क्वालिटी. काय करायचं आहे? ड्रिंकिंग वॉटर क्वालिटी आपल्याला मॉनिटर करायचं आहे. बघा काय काय दिलं ऑप्शन. हेल्थ सर्वे. हेल्थ सर्वेमध्ये आपण करतो. हेल्थ सर्वेमध्ये सगळं आलं हेल्थचं. आता पाणी पितो म्हणजे ते
हेल्थ डिपेंडच करणार नाही, हे पण करतो. ओके. दुसरं काय, एडिशन ऑफ सोडियम बायकार्बोनेट आणि अवॉइडन्स ऑफ ऑफ न्यू सोर्सेस आणि ॲडिशनल क्लोरिनेशन ऑफ क्लोरिनेशन एव्हरी वीकेंड. नाही, एव्हरी वीकेंड करायचं असतं का क्लोरिनेशन? बघा आपण हेल्थ सर्वेमध्ये थोडी बघूया शॉर्टमध्ये. ओके. हेल्थ सर्वे काय करणार? टू डिटेक्ट वाटर बॉर्न डिसीजेस. बरोबर आहे ना? वाटर बॉर्न डिसीजेस. ओके. इन द कुठे? कम्युनिटीमध्ये. इन द कम्युनिटी. ओके. इन द कम्युनिटी. ओके. हे झालं हेल्थ सर्वे बद्दल. त्याच्यामध्ये काय काय येणार हेल्थ सर्वेमध्ये? हे झालं. आणि सॅनिटरी सर्वे पण येणार. ओके. सॅनिटरी सर्वेमध्ये काय करणार आपण? सॅनिटरीमध्ये इन्स्पेक्शन ऑफ वॉटर सोर्स आणि पाईपलाईन्स. ओके. आणि रिझर्वर कुठले पण असो वॉटरचे. ओके. हे चेक करणार. आणि चौथं काय? हेल्थ सर्वे झालं. ओके. हे करू शकतो. सॅनिटरी सर्वे झालं. अजून काय म्हणू शकतो आपण? बॅक्टेरियोलॉजिकल आणि केमिकल मॉनिटरिंग. त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण? की पिरियडिक लॅब टेस्टिंग करू शकतो. ओके. कशाचे? पाण्याच्या क्लोरिनेशनची OTU ऑर्थोटोलिन टेस्ट. ओके. चला, हे आपण करू शकतो. कशामध्ये? हेल्थ सर्वेमध्ये. बरोबर आहे का उत्तर आपलं? बरोबर आहे. बघा आता ड्रिंकिंग वॉटर म्हणजे बघा आता समजा फिकोवरलची सगळी वगैरे आपण काय म्हणू शकतो? डिसीजचं आपण मॉनिटरिंग करू शकतो ना. बघा फिकोवरलचे कुठले कुठे आले? हेपॅटायटिस E असो, टायफॉइड असो, सगळं काय ड्रिंकिंग वॉटरमुळेच होतं ना. टायफॉइड झाला आणि कुठला कॉलेरा झाला, ते सगळं आपण इझिली मॉनिटरिंग करू शकतो. ओके. हेल्थ सर्वेमध्ये पहिलं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके. बघा दुसरं काय म्हणते? एडिशन ऑफ सोडियम बायकार्बोनेट. हे काय? असलं काही नाही मॉनिटरिंगमध्ये. ओके. आपण काय म्हणू शकतो? नॉट अ पार्ट ऑफ वॉटर प्युरिफिकेशन. नॉट अ पार्ट. ओके. एवढी बस. ओके. अवॉइडन्स ऑफ ऑफ न्यू सोर्सेस. बघा आपण डायरेक्ट अवॉइड करू शकत नाही. ओके. जे सेफ असेल तर आपण प्रोव्हाइड करू शकतो. ओके. हे पण नाही आहे. ॲडिशनल क्लोरिनेशन एव्हरी वीकेंडला नाही करायचं, हे कंटिन्युअसली करायचं असते. ओके. कंटिन्युअसली. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. उत्तर आपलं पहिला बरोबर आहे. ओके. चला काय म्हणते बघा? विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स इज युज्ड फॉर द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ ट्युबरकल बेसिलाई अंडर मायक्रोस्कोपीमध्ये. ओके. ट्युबरकल बेसिलाई म्हणजे काय? TBचं हे पॉझिटिव्ह एजंट कसं असते? लास्ट क्लासमध्ये सांगितलं मी. लास्ट म्हणजे असं नाही की मी ह्याचं लास्टला, म्हणजे प्रिव्हियस क्लासमध्ये. ओके. रॉड शेपड. जरा क्वेश्चनकडे जाऊया. काय म्हटलं? मायक्रोस्कोपी कुठली मेथड आहे असं विचारले त्यांनी. बघा डार्क ग्राउंड इल्युमिनेशन आहे का? हे ट्युबरकुलो बेसिलेसाठी नाही. हे काय? हे आपण सिफिलिस मधलं माहिती आहे ना? सिफिलिस मधलं कुठलं? ट्रेपोनेमा पेलिडम. याच्यासाठी आपण यूज करतो हे. ट्रेपोनेमा पेलिडम साठी. म्हणजे कुठलं? सिफिलिस म्हणा तुम्ही. सिफिलिस. ओके. हे असणार आहे का? नाही. बघा हे काय? मायक्रोस्कोपिक अग्लुटिनेशन. हे काय? हे लेप्टोस्पिरोसिस. ओके. पायरा डायग्नोसिससाठी यूज करतो आपण. हे असणार आहे का? नाही. बघा VDRL म्हणजे काय सांगा? सगळ्यांना माहिती आहे. हे कशासाठी यूज करतो आपण? हे पण सिफिलिस हे डायग्नोस करण्यासाठी हे टेस्ट यूज करतो. पण VDRLचं लॉंग फॉर्म काय आहे? एक लॅबोरेटरीचं नाव आहे ते. हे काय झालं? सिफिलिसची. ओके. त्याच्यामध्ये आपण काय हे करू शकतो? डिटेक्ट अँटीबॉडी डिटेक्ट करतो. ह्याच्यामधलं अँटीबॉडी ते पण कुठलं सांगा? IgG आणि IgM. बघा VDRLची एक मस्त आहे. ही टेस्ट नाही आहे, हे लॅबोरेटरीचं नाव आहे. हेच का पडले एवढं माहिती नाही मला. त्याचे काय म्हणतात त्याला?
लॅबोरेटरीचं नाव. वेनरियल डिसीज रिसर्च VDRL. ते काय, एल म्हणजे लॅबोरेटरी, लॅब म्हणू शकतो. हे झालं त्याचे VDRLचे. मग राहिलं कुठलं, ट्रेनिंग बाय हाय झेल नेल्सन मेथड, आपण झड्डनस्टेन म्हणतो. ओके, शॉर्टली. ओके, ही आपलं उत्तर बरोबर असणार आहे. कुठलं, दुसरा. ओके, झड्डनस्टेन कसं करायचं बघा. आपण काय करायचंय, विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज्ड फॉर डेमॉन्स्ट्रेशन करायचंय. काय घेतलं आपण, इथे बघा, ट्युबरकुल बेसले घेतले आपण, घेऊन कुठं नेलं बाबा, लॅबमध्ये नेलंय आणि एका स्लाइडवरती आपण ठेवलंय. बघा, ठेवले का इथे, बरोबर ठेवले. कसं दिसतंय आता बघितल्यावर, बघा सगळे कसं दिसतंय, पिंक 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 दिसतंय. ओके, आपल्याला दिसूनच येत नाहीये. ओके, त्याच्यापेक्षा अगोदर एक आपण ट्युबरकुलमध्ये हे काय म्हणतात AB आहे, ते पण थोडक्यात बघूया आपण. ओके, हे पण महत्वाचा मुद्दा आहे. ओके, मायको बॅक्टेरियम काय, ट्युबरकुलोसिस म्हणजे TB पण. ओके, ही कसं असते माहिती आहे का, की ऍसिड फास्ट बेसली आहे. ऍसिड फास्ट बेसले आपण काय म्हणतो, AFP म्हणतो. ओके, हे बघा, हे झड्डनस्टेनचं ह्याच्यामध्ये करतो. ओके, झड्डनस्टेन या मेथडने करतो. ओके, कसं करायचं सांगतो, हे महत्वाचं पॉईंट. हे टिक करून ठेवा. कुठले, ऍसिड फास्ट बेसले. बघा असं ठेवले, आपल्याला काय दिसलंय, काहीच नाही दिसतंय, असं दिसतंय. बघा काय म्हटलंय, अप्लाय प्रायमरी स्टेन ऑफ काय म्हटलंय, कार्बोलचे. बघा, हे कार्बोल स्विचन फॉर 30 सेकंड्स. हे टाकायचं आपल्याला त्याच्यावरती, कितीसाठी, 30 सेकंडसाठी थांबायचं. परत काय करायचं, नेक्स्ट मध्ये हीट फिक्स सेल्स टू स्लाइड युजिंग फ्लेम द्यायचं, म्हणजे आग. बघा, आग लावली त्या फायर. ओके, इथे स्लाइडिंग यूज अ फ्लेम. ओके, त्यानंतर काय करायचं, डिकलराइज विथ ऍसिड अल्कोहोल. बघा काय टाकायचं, ऍसिड अल्कोहोल टाकायचं फॉर 15 to 20 सेकंडसाठी. यावेळी कसं दिसणार बघा, हे पिंकमध्ये दिसणार, बाकीचे व्हाईट झाले. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, परत मिथिलीन ब्लू टाकायचं. ओके, फॉर 30 सेकंड. यावेळी असं दिसणार. ओके, बघा आता डायरेक्टली आपल्याला दिसून येते. ओके, हे काय, पिंकवाला ही फास्ट ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम आहे, आणि हे ब्लॅक जे ब्ल्यू मध्ये दिसते हे काय, नॉन ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम. बघा एवढीच आहे. किती प्रोसिजर आहे, 1 2 3 4. आपल्याला हे स्लाइड मध्ये घ्यायचं आहे, घेऊन असं केलं तर आपल्याला झड्डनस्टेन मध्ये लवकर दिसून येते कुठले, ट्युबरकुलोसचे. ओके, चला बघा, दिसते ना तुम्हाला रॉड शेपड. चला, उत्तर भेटलंय ना. दुसरा, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टायपिकल. बघा काय म्हटलं, टायपिकल अनाटॉमिकल चेंजेस ऑफ द सर्व्हिक्स आफ्टर नॉर्मल डिलिव्हरी. म्हणजे काय म्हटलं, नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर सर्व्हिक्स कशी असणार आहे असं विचारते त्याने, त्याची अनाटॉमिकल चेंज कशी असणार आहे. ओके, बघा पहिला काय म्हटलं, सर्व्हिकल लेंथ आउट फ्रॉम प्री प्रेग्नन्सी अर्धा असते म्हणे, असते का, नाही. दुसरं काय म्हणते बघा, वाइडर एक्सटर्नल OS. बरोबर आहे, असू शकते. ओके, होल्डवर ठेवा. दुसरी काय, सर्व्हिकल लेंथ डबल फ्रॉम प्री प्रेग्नन्सी. डबल होते का, हे पॉसिबल नाही. ओके, आता काय, स्कार्ड आणि नॅरोड एक्सटर्नल OS. नॅरो असणार आहे का, आता डिलिव्हरी झालंय, नाही, ते पण नसणार आहे. हे असते कधी कधी असू शकतं, हे पॅथॉलॉजिकल. कसं आहे, पॅथॉलॉजिकल म्हणजे अबनॉर्मल आहे. नॉर्मल आहे का, नाही. हे कधी दिसणार, सर्व्हिकल इंजुरी असो, आणि सर्जरी झाल्यावर म्हणा, आणि काही इन्फेक्शन असेल तर ते काय हे असणार आहे. ओके, हे पण चुकलं, हे पण चुकलं. मग काय, वाइडर एक्सटर्नल OS. बघा त्याच्यामध्ये पण नल्ली पॅरा. ओके, आपण नल्ली पॅरामध्ये आणि मल्टी पॅरामध्ये कसं आहे बघायचं. ओके, नल्ली पॅरामध्ये एक्सटर्नल OS हे काय असणार आहे, हे स्मॉल असणार आहे, आणि सर्क्युलर असणार आहे. कधी, आफ्टर वजन डिलिव्हरी करते. ओके, ते झालं. ओके, आता मल्टी पॅरामध्ये
हे कसं असणार आहे, एक्सटर्नल ओएस बिकम वायडर, बिकम वायडर म्हणा, आणि ट्रान्सफर म्हणा, वायडर, वायडर म्हणजे थोडी लेंदी, ओके असे वाईड आणि ट्रान्सफर आणि ऑर स्लिट लाईक, स्लिट लाईक म्हणजे असं, ठीक आहे. दिस इज अ टायपिकल, कसं आहे हे, दिस इज अ टायपिकल परमनेंट, बघा काय म्हणते, परमनेंट अनाटॉमिकल चेंज असतो ना, अंटा झाले ते, ओके हे पण करू, अनाटॉमिकल चेंज, ओके कशामुळे, ड्यू टू टोनिसिटी वगैरे सेल्युलरमध्ये कमी झालेलं असते याचं, ओके चला. वायडर एक्सटर्नल ओएस, बघा दुसरी उत्तर आपलं बरोबर असणार आहे, ओके चला. बघा इथे डायग्राम पण आहे, बघा हे डायग्राम मध्ये काय आहे, बिफोर प्रेग्नन्सी, ओके ओएस बघा कसं आहे, ओके मला वाटतं इथे ओके, आणि हे नंतर कसं झालं, बघा वायडर झालंय, ओके हे झालं याचे उत्तर, ओके चला. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द इलिजिबिलिटी, बघा काय म्हणते, इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर स्टार्टिंग KMC कांगरू मदर केअर, म्हणजे क्रायटेरिया विचारले त्यांनी, म्हणजे आपल्याला सांगायचं आहे, ऑप्शनमध्ये काय काय दिले, इन्फंट वेईंग लेस देन 1200 ग्रॅम, इन्फंट विथ जॉइंटिस, ओके आणि पोस्ट टर्म वेईंग मोर देन काय म्हटले 3750 ग्रॅम, ओके आणि हेल्दी इन्फंट्स वेईंग 1800 ग्रॅम ऑर मोर ॲट अ बर्थ, बघा काय म्हणते, आपण थोडक्यात बघूया KMC बद्दल, ओके म्हणजे कांगरू मदर केअर, हे कसं असतं बाबा, स्किन टू स्किन, स्किन टू स्किन, बघा डायग्राममध्ये आहे ना, हां इथे बघा डायग्राम आणलेला आहे, ओके आई आणि हे बच्चू, बघा कशी ते काय म्हणतात आपण बेडूक सारखे, ओके चला काय, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट ऑफ बेबी विथ मदर म्हणा, आणि याची कोणी काय म्हणू शकतो, पेरेंट्स पण देऊ शकतो, वडील पण देऊ शकतो, आजी आजोबा वगैरे, ओके हे झालं. असं काय विचारलं होते त्यांनी, इलिजिबिलिटी इलिजिबिलिटी बघा, ओके त्याच्यामध्ये काय काय क्रायटेरिया, त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे, एक WHO आहे आणि आपलं एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, ओके मी खूप रिसर्च करून सांगतो तुम्हाला, ओके WHO काय म्हणते बघा, लेस दॅन 2.5 kg असेल तर आपण त्याला KMC द्यायला पाहिजे असं म्हणतंय, पण आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे बुक आहे, ओके त्याच्यामध्ये गाईडलाईन्स लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये किती म्हटलं माहिती आहे का, लेस दॅन 2 kg असेल तर द्यायचं, काय कांगरू मदर केअर, ओके बघा इथेच दोन भेटले आपलं उत्तर, ओके WHO आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ओके आणि देताना काय असायला पाहिजे, बेबी शुड बी क्लिनिकली स्टेबल पाहिजे, बरोबर आहे ना, क्लिनिकली स्टेबल म्हणजे काय, नो रेस्पिरेटरी डिस्ट्रेस, ओके रेस्पिरेशनचा काय प्रॉब्लेम नसायला पाहिजे, आणि शॉकमध्ये नाही असायला पाहिजे बेबी, आणि कुठला पण मेजर इलनेस नसायला पाहिजे, ओके कधीपर्यंत द्यायचं आहे, अंटिल 250 ग्रॅम होईपर्यंत, ओके 250 ग्रॅम होईपर्यंत आणि त्याच्यापेक्षा जास्त जाईपर्यंत, हे झालं थोडक्यात, कारण आपल्याला एवढीच बघायचं इलिजिबिलिटी, बघा काय म्हणते, इन्फंट वेईंग लेस देन 1200 ग्रॅम ॲट बर्थ, हे काय झालं, हे टू स्मॉल झालं, खूप कमी झालं हे, ओके हे असणार आहे का, नाही. इन्फंट विथ जॉइंटिस म्हटलंय, आता हे द्यायचं गरज आहे का त्याला पेशंटला, नाही, काय द्यायचं आहे मग, त्याची ह्याला फोटोथेरपीची गरज आहे, फोटोथेरपी लाईटमध्ये ठेवतो बघा, कुठे लाईट असते, दोन लाईट असतात ना, एक ब्ल्यू ज्याच्यामध्ये ठेवायचे असते, हे पण नाही झालं, ओके हे काय म्हणते बघा, नेक्स्ट पोस्ट टर्म वेईंग मोर दॅन 3700, बघा एवढे म्हटले, हे काय झालं, हे नॉर्मल बेबी झालं, ओके मेनली आपण कुठल्या बेबीला ठेवतो, LBW किंवा प्रीटर्म बेबीला, ओके इथे काय म्हटलेलं, पोस्ट टर्म म्हटले, पोस्ट टर्मला गरजच नाही आहे ना, ओके तर आता काय म्हणते बघा,
हेल्दी इन्फंट्स वेईंग 1800 ग्रॅम ऑर मोर ॲट अ बर्थ. कुठल्या पण ऑप्शनमध्ये आपल्याला ॲक्युरेट आन्सर भेटलेलं नाही. आता आपल्याला काय नियरली जायचं आहे. ओके, 1200 आहे का, एवढी पण कमी नाही आहे, इथे 1800 दिलं आहे. हे होल्डवर ठेवू. इन्फंट विथ जॉन्डिस, जॉन्डिसला आणि केएमसीला काय संबंध नाही आहे, हे पण गेला. हे पण कम्पेअर केलं तर गेला. पोस्टमला अजिबात आपण द्यायचंच नव्हतं. ओके, मग आपलं उत्तर राहिले 14. ओके, उत्तर आपल्याला 4 भेटलेलं आहे. परत एकदा सांगतो, इथे बघा 2 आहे. WHO किती म्हटले, 2.5 किलोच्या पेक्षा कमी असलं तर केएमसी द्यायचंय, आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय म्हणते, 2 kg. ओके, काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन. द नर्स हेअर्स लाऊड, बघा काय ऐकते, लाऊड ग्रेटिंग साऊंड ओव्हर द लंग फील्ड असेसिंग द लंग साऊंड ऑन द पेशंट विथ निमोनिया. निमोनिया पेशंटचे काय चेक करते, लंग असेसमेंट करते. ओके, विच इज हॅव्हिंग पेन ड्युरिंग इन्स्पिरेशन अँड एक्सप्रेशन. बघा घेताना पण पेन होत आहे आणि सोडताना पण पेन होत आहे. द नर्स शुड डॉक्युमेंटेड, हे काय आहे, हे कुठली साऊंड आहे असं विचारते ते. ओके, म्हणजे काय त्रास आहे असं विचारले. ओके, बघा काय क्लिअर लंग साऊंड ऑन अस्कल्टेशन. क्लिअर असलं तर आपल्याला काय निमोनिया पेशंटला काय क्लिअर असणार आहे आणि परत पेन पण होत आहे, नाही असं काय नाही आहे, नॉर्मल आहे झालं. ओके, दुसरं काय झालं, नाही क्रॅकल्स हर्ड ऑन अ क्रॅकल साऊंड ऐकलंय. ओके, अस्कल्टेशन. क्रॅकल साऊंड म्हणजे कुठलं, आपण ब्रीफ म्हणू शकतो, ब्रीफ आणि पॉपिंग साऊंड. ओके, पॉपिंग साऊंड ऐकू आला असं आहे. हर्ड. ओके, कधी मेनली ॲट. ओके, मेनली ॲट इन्स्पिरेशनमध्ये. इन्स्पिरेशनमध्ये हे कधी होते माहिती आहे का, कुठल्या डिसीजमध्ये, ते पॉल्मनरी एडिमामध्ये दिसते. ओके, पॉल्मनरी एडिमा. ओके, पॉपिंग साऊंड. ओके, पॉपिंग साऊंड ऐकलं का तुम्ही, साऊंडकडे लक्ष द्या. असलं साऊंड हार्टमध्ये दिसते, हे काय पॉपिंग साऊंड झालं. ओके, हे पण नसणार, हे पण नसलं. ओके, तिसरं काय, विजिंग हर्ड ऑन अ अस्कल्टेशन. विजिंग, विजिंग काय कुठे इथे लिहितो. ओके, विजिंग काय, हे हाय पिच्ड साऊंड आहे. हाय पिच्ड कुठले, म्युझिकल साऊंड. ओके, हे साऊंड कसं असतं बाबा, म्युझिकल साऊंड. विजिंग म्हणजे कुठला, विजल सारखं. सांगा बघू. मोस्टली ड्युरिंग एक्सपिरेशन, आपण बाहेर टाकताना. बघा आता मी श्वास घेतलो, सोडताना कसं असणार आहे बघा, म्हणजे विजल सारखे असे असला. ओके, हे काय झालं, मोस्टली ड्युरिंग एक्सप्रेशन वरती. विजल कधी होते, आपण श्वास बाहेर टाकतानाच होते, एवढी पण लक्षात ठेवा. ओके, हे झालं कुठले झालं, हे विजिंग साऊंड झालं. हे असणार आहे का अस्कल्टेशन, नाही. तर काय, प्लुरल फ्रिक्शन रब हर्ड ऑन अस्कल्टेशन. बघा इथे पेन होणारच आहे. ओके, प्लुरल फ्रिक्शन मध्ये. ओके, हे काय आहे, याच्यामध्ये काय लाऊड पण असणार, आणि ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग ड्युरिंग बोथ इन्स्पिरेशन आणि एक्सप्रेशन दोन्हीमध्ये असणार आहे, आणि एक्सप्रेशनच मध्ये. ओके, हे झालं आपलं बरोबर उत्तर. ओके, चला नेक्स्ट बघा, इथे क्रॅकल साऊंड, विजल साऊंड, रोंके, हे सगळी बघा. ओके, नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. ओके, लक्षात ठेवा तुम्ही. बघा नेक्स्ट काय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ अँटी टिश्यू. बघा कुठले खाली दिलेले ड्रग्स आहे सगळे, त्याच्यामधला कुठला अँटी टिश्यू ड्रग आहे असं विचारताय. ओके, बघा एक एक बघूया आपण. हे काय, अँटी टिश्यू ड्रग. हे काय, कोडॅन. कोडॅन काय आहे, की इथंच लिहायचं का, इथे लिहू आपण. ओके, कुठले, कोडॅन. हे काय आहे, ओपाइड डेरिव्हेटिव्ह आहे. कशाचे, ओपाइड. ओपाइड डेरिव्हेटिव्ह. हे काय करते, ऍक्ट ऑन द कप सेंटर. कप सेंटर कुठे असते, कप सेंटरवरती ऍक्ट करतो, इन मेडोला ऑब्लॉंगेटा. ओके, इन मेडोलामध्ये. ओके, काय करणार, टू रिड्यूस कपिंग सेंटर. सेंटर का नाही, रिफ्लेक्सेसला जे रिड्यूस करतो. ओके, आणि काय होणार, ही यूज फॉर कशासाठी, ड्राय म्हणा, आणि नॉन प्रोड्युसेबल कपसाठी वगैरे आपण यूज करतो. हे नॉन प्रोड्युसेबल कप.
बघा कसली कुठली ड्रग आहे, कोडेन. ओपोइड डेरिव्हेटिव्ह आहे, ऍक्ट ऑन कप सेंटरमध्ये डायरेक्ट मेडुलामध्ये जे कप सेंटर आहे आपलं तिथे ऍक्शन करतो आणि जे कपचे रिफ्लेक्सेस येणार आहे त्याला रिड्यूस करतो. ओके, हे काय कोडाइन. मग एंटीटिश्यू कोडाइन. एंटीटिश्यू म्हणजे काय, ड्रग दॅट सप्रेस कपिंग. आपण त्याला काय म्हणतो, एंटीटिश्यू. मग आपलं उत्तर पहिलंच भेटलेलं आहे, पण हे पण कप रिलेटेडच आहे, हे पण आपण बघू. ओके, ब्रोमहेक्झिन कुठे बघितलं तुम्ही, कप सिरपची बॉटल घेतलं तर त्याच्यावरती दिसते. ओके, हे काय करतो बघा काम, हे म्युकोलायटिक आहे. ओके, म्युकोलायटिक. ओके, कशामध्ये हेल्प करतो, हेल्प्स थिन आणि लूज. काय करतो, म्युकसला लूज पण करतो आणि थिन पण करतो. लूज म्युकसला. ओके, म्युकस पण ओके म्युकसच म्हणू आपण म्युकसला. कुठली काय ब्रोमहेक्झिन. हे झालं. मग आता आलं सगळ्यांचा फेवरेट कुठला, सिट्रिजन. काय पण होऊ द्या, मॅक्झिमम आपण काय घेतो घरी, सिट्रिजन. इथं हे झालं, इचिंग होत आहे, चला घ्या सिट्रिजन. ओके, हे काय करतो, हे अँटी हिस्टामिन आहे. काय, अँटी हिस्टामिन ड्रग आहे. ओके, हे काय करतो, रिड्यूस अलर्जी. अलर्जी म्हणजे अलर्जिक सिम्पटम्स म्हणा. ओके, साइन अँड सिम्पटम्स हे कमी करतो. ओके, शेवटचं काय बघा, प्रोपेन्सिन. हे काय आहे, हे म्युकोसा क्लिअर करण्यासाठी हेल्प करतो. क्लिअर म्युकोसा. ओके, हे झालं. आपलं उत्तर कुठलं आहे, पहिला कोण आहे. ओके, चला नेक्स्ट. काय म्हणते, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ इन्सुलिन in ml if 16 units of insulin are given using U40 insulin. बघा काय म्हणते, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ इन्सुलिन. व्हॉल्यूम किती आहे इन्सुलिनचं 1 ml मध्ये, इफ 16 युनिट ऑफ इन्सुलिन आर गिवन. 16 युनिट दिलेलं आहे युजिंग कुठली, U40 इन्सुलिन. बघा काय म्हणते, U40 इन्सुलिन आपल्याकडे आहे. ओके, कुठली U40. यांनी किती दिलेलं आहे, 16 युनिट दिलेलं आहे. ओके, आपण बघू डोज किती दिलेलं आहे, हे 16 युनिट दिलेलं आहे. ओके, आणि इन्सुलिन सिरिंज कुठला आहे आपल्याकडे, हे आहे U40. म्हणजे काय, U40 म्हणजे काय, इन्सुलिनचं हे दिले. ओके, इन्सुलिन सिरिंज म्हणू शकतो आपण. कशाचे, U40 म्हणजे काय, काय असतं U40 मध्ये, 1 ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, U40 युनिट. U40 इथे देतो बघा, 40 युनिट पर किती, 1 ml मध्ये. हे झालं U40. म्हणजे किती युनिट असतं, 1 ml मध्ये किती युनिट असतं असे असतं त्याच्यामध्ये. आता 40 U40 म्हणजे 1 ml मध्ये 40 युनिट बसणार आहे. मग आता काय विचारलं त्यांनी, किती हे देतं आपण, व्हॉल्यूम किती द्यायचं असं विचारते त्यांनी. ओके, त्याला फॉर्म्युला काय, आपण लास्ट प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलेलं आहे. काय होतं, व्हॉल्यूम कशामध्ये, ml मध्ये. ओके, चला किती दिलेले होते, युनिट टू गिवन. म्हणजे आता ऑलरेडी दिलेले आहे. गिवन काय म्हणू शकतो आपण, गिवन युनिट ऑलरेडी दिलेलं आहे आता. ओके, आणि युनिट पर ml किती आहे, युनिट पर ml बघा, गिवन युनिट किती आहे 60 आणि हे 40, कारण 40 युनिट पर 1 ml आहे. ओके, बघा 4 1 4 4 म्हणजे किती झालं, 4 आणि 10. ओके, बघा 10 म्हणजे हे 0.4 असं येते उत्तर. ओके, 0.4 बघा इथे 0.4च नाही आहे. मग आपल्याला काय HTT मध्ये कन्वर्ट करावं लागेल त्याला. ओके, बघा HTT माहिती आहे ना, HTT म्हणजे काय, हायपोडर्मिक ट्युबरकुलिन टेस्ट युनिट, याची लॉंग फॉर्म आहे. बघा हे आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. 1 HTT. ओके, 1 HTT इक्वल टू किती, 0.05 ml असा आहे. आपल्याला किती करायचं आहे कन्वर्ट, 0.4. ओके, त्याला काय करायचं आपण आता नेक्स्ट पेजमध्ये घेऊ. ओके, ठीक आहे, नंबर ऑफ HTT काढायचं आहे आपल्याला. ओके, नंबर ऑफ HTT काढायचं आहे. ओके, ओके किती आलं होतं आपलं 0.4. कन्वर्ट त्यांना 1 युनिटमध्ये किती होता, 1 HTT मध्ये 0.05 ml. 0.05 ml. मग मारा किती येते, म्हणजे आपलं उत्तर येणार
8 HTT. ओके, 8 HTT तर आहे का? 6 HTT नाही, 4 HTT. बघा, हे आहे आपलं चौथं उत्तर बरोबर. ओके, 8 HTT. ओके, बरोबर आहे. चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, फुल थिकनेस टिश्यू लॉस इज फाउंड इन कुठली प्रेशर अल्सरमध्ये दिसते? फुल थिकनेस आहे आणि टिश्यू लॉस झालाय, म्हणजे टिश्यू लॉस झालेले दिसतंय. कुठल्या त्याच्यामध्ये दिसते बघायचं आपल्याला. बघा किती स्टेज आहे आपल्याकडे, 4 स्टेजेस आहे. 1 2 3 4. पहिल्यामध्ये काय आहे, नॉन ब्लेंचेबल आहे, एरिथमिया विथ बघा स्किन इंटॅक्ट आहे. ओके, दुसऱ्यामध्ये काय, पार्शियल थिकनेस आहे, अल्सर आणि एपिडर्मिस डर्मिस इन्व्हॉल्व झालेला आहे. ओके, त्याचे फुल थिकनेस, त्याच्यामध्ये काय टिश्यू दिसत आहे. ओके, त्याच्यामध्ये काय डीप टिश्यू डिस्ट्रक्शन आणि एक्सटेंडिंग थ्रूआउट फेशिया मे इन्व्हॉल्व मसल. ओके, आणि बोन आणि टेंडन्स. इथं काय म्हटलंय त्यांनी, काय म्हटलं होतं, टिश्यू कुठल्यामध्ये होतं, टिश्यू कुठे आहे, मसल. मसल म्हणजे इथे झालं. ओके, डीप टिश्यू. ओके, म्हणजे स्टेज 4 उत्तर बरोबर आहे. ओके, स्टेज 4 दिले बघा, कुठे दिले, तिसऱ्यामध्ये. ओके, हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट बघा काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज अ साइन that can be elicited by allowing the wrist to fall freely into maximum flexion and maintain the position for longer than 60 seconds. कुठली टेस्ट साइन आहे असं विचारते. काय म्हटले, विच ऑफ द फॉलोइंग साइन दॅट कॅन बी एलिसिटेड बाय अलाउिंग द wrist to fall freely. बघा wrist बघा इकडे to fall freely into maximum flexion. बघा मॅक्झिमम फ्लेक्झन म्हणे, फ्लेक्झन म्हणजे असे. ओके, फ्लेक्झन टू फ्लेक्झन अँड मेंटेन द पोझिशन फॉर लॉंगर दॅन 60 सेकंड्स. बघा असे करायचं आपल्याला. यासाठी करताय हां, हे कुठली साईन आहे, लास्ट क्लासमध्ये बघितलं हां, म्हणजे प्रिव्हियस क्लासमध्ये कुठली, हे फेलेन साईन आहे. कुठली, फेलेन साईन. कशासाठी, कार्पल टनेल सिंड्रोमसाठी आपण हे यूज करतो. 60 सेकंड झाले का, हां नाही आहे, अरे ओके, हे कुठले, फेलेन साईन. उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये ह्याची स्टडी केलेलं आहे. कशासाठी यूज करतो आपण, कार्पल टनेल सिंड्रोम. ओके, दिसलंय ना, एवढी लक्षात ठेवा. फेलेन साईन. ओके, कर्निंग साईन. कर्निंग साईन काय आहे, आपल्या नी मध्ये काय होते, पेन होते, ज्यावेळी आपलं काय म्हणू शकतो, आपलं असे करतो, फ्लेक्स करतो. काय बघा 90 डिग्रीमध्ये असे करत असेल तर पेन होते. हे काय, मेनिंजायटिस. हे कर्निंग साईन. हे कशामध्ये असतं, मेनिंजायटिस. याची पण चर्चा झालेली आहे. अजून काय राहिलं, ग्रे टर्नर साईन. ग्रे टर्नर साईन म्हणजे काय, डिस्कलरेशन. हां, कुठे, फ्लँक एरियामध्ये. हे पण आपण बघितलेलं आहे. ओके, चौथा काय, टेनियल साईन. टेनियल साईन म्हणजे काय, पृष्ठमध्ये असं टॅप करायचं. लक्षात आलं का, इथे पुढे टिंगलिंग सेन्सेशन होते वगैरे म्हटलं होतं मी. चला आपण डायग्राममध्ये थोडक्यात बघूया. बघा पहिला काय आहे, फेलेन साईन. बरोबर दाखवले का मी तुम्हाला, असे दोन्ही फ्रीली ठेवायचं मोर दॅन 60 सेकंड. हे कुठलं झालं, हे फेलेन साईन झालं. ओके, हे कुठलं आहे, हे कर्निंग साईन आहे. ओके, बघा ज्यावेळी आपलं नाही इकडे हे करतो आणि ज्यावेळी ते नी मध्ये काय होणार आहे, इथे पेन होणार आहे. ओके, काय म्हणू शकतो, पेन ऑन द नी एक्सटेन्शन म्हणजे हिप हे फ्लेक्स्ड असतो. ओके, ॲट 90 डिग्रीमध्ये ज्यावेळी पेन होते इथे, हे काय मेनिंजायटिसचं झालं. ओके, हे काय, ग्रे टर्नर साईन. बघा कुठे, फ्लँक डिस्कलरेशन काय इंडिकेशन करतो, रेट्रोपेरिटोनियल हेमरेज. ओके, कुठले, रेट्रोपेरिटोनियल हेमरेज. अजून एक सांगितलं होतं हां, पॅनक्रिटायटिस. पॅनक्रिटायटिस लक्षात आहे ना. ओके, हे काय झालं, टेनियल साईन. बघा रुस्टमध्ये इथे मीडियन नर्वला टिंगलिंग करायचं असतं. ओके, इथे पुढे काय दिसणार तुम्हाला, इथे टॅप करायचं असतं, टिंगलिंग नाही, इथे टॅप करायचं असतं. इथे पुढे टिंगलिंग सेन्सेशन वगैरे ते पिन्स निडल्स वगैरे दिसतं तुम्हाला. हे काय, टेनियल साईन. हे पण कशासाठी, हे पण कार्पल टनेल सिंड्रोमच आहे. ओके, चला उत्तर कुठला, फेलेन साईन बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, व्हॉट आर द स्टेप्स युज्ड इन द बेसिक लाईफ सपोर्ट. म्हणजे काय, फॉर अडल्टसाठी म्हटलेलं आहे बेसिक लाईफ सपोर्ट, BSL. ओके, याची आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. ओके, चला नेक्स्ट. हे खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे. ओके, तुम्ही लिहून घ्या आणि ज्यावेळी तुम्ही अभ्यास वगैरे करता पेस्ट करा. हे खूप महत्त्वाचं आहे.
खूप रिपीटेड क्वेश्चन्स येतं. ओके, नॉर्सेटमध्ये तर हे काय म्हणू शकतो आपण, एकदम हाय हिल्डपेक्षा काहीतरी वर्ड असेल तर ते खूप क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये. ओके, आपल्याला काय बघायचं आता, काय विचारलं त्यांनी, बेसिक लाईफ सपोर्ट. बघा, पहिलं काय झालंय, एक पेशंट आहे, कुठे पडले त्यांनी. आता आपण कोण आहे, हेल्थ केअर प्रोव्हायडर. ओके, गेले तिथे, गेल्यावर काय भेटणार आपल्याला, पेशंट भेटणार. कसं असणार आहे पेशंट, बघा इथे अनरेस्पॉन्सिव्ह, बरोबर आहे ना, अनरेस्पॉन्सिव्ह असणार आहे. म्हणजे काय, नो ब्रिथिंग किंवा नो नॉर्मल ब्रिथिंग असे असणार पेशंटचे. ओके, म्हणजे एक्झाम्पल ओनली ग्रास्पिंग असे तर असू शकतो. म्हणजे काय, अनरेस्पॉन्सिव्ह पेशंट भेटलेला आपल्याला. हे काय पहिलं स्टेप झालं. आपण आता पेशंट कुठे भेटले, अनरेस्पॉन्सिव्ह, नो ब्रिथिंग आहे. ओके, चला नेक्स्ट काय करायचं हे बघायचं आपल्याला. ओके, एक मिनिट, हे थोडी छोटीशी करून घेतो पेन. ओके, आणि सेकंड काय करायचं बघा, ऍक्टिव्हेट एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम, गेट AED किंवा डिफिब्रिलेटर. पहिला काय करायचं, ऍक्टिव्ह एमर्जन्सी रिस्पॉन्स. काय, ऍक्टिव्ह एमर्जन्सी रिस्पॉन्स ऍक्टिव्ह म्हणजे रिस्पॉन्स सिस्टम ऍक्टिव्हेट करायचं आपल्याला. ओके, ज्यानंतर काय करायचं, गेट AED किंवा डिफिब्रिलेटर. AED म्हणजे काय, हे काय ऑटोमेटेड, हे काय एक्सटर्नल डिफिब्रिलेटर आहे, किंवा हे दुसरे डिफिब्रिलेटर मॅन्युअल पण घेऊ शकतो. हे घ्यायचं आपल्याला. ऑर सेंड सेकंड रेस्क्यूअर इफ अवेलेबल टू डू दिस. बघा, आपण दोघं असले तर एक जणांना कशाला पाठवायचं आहे, सेंड रेस्क्यूअर इफ अवेलेबल, त्यांना हा बाबा जा तू AED किंवा डिफिब्रिलेटर काय असेल तर आण लवकर. ओके, आपण दोन हेल्थ केअर प्रोव्हायडर असेल तर. ओके, आता सेकंड काय करायचं आहे, चेक द पल्स. आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट चेक द पल्स. ओके, काय म्हटले बघा, डेफिनेट पल्स विदिन 10 सेकंड. ओके, आपल्याला पल्स चेक करायचं आहे, ते पण 10 सेकंडसाठी. मोस्ट कॉमनली आपण कुठे आता बघणार आहे पल्स, आता हे रेडियल लर्नर बघत बसणार आहे का, नाही. एकदम एक्युरेट पाहिजे आपल्याला सध्याला. कुठली, कॅरोटिड आर्टरी. ओके, कॅरोटिड आर्टरी मधलं बघणार आहे. आता ह्याचं पल्स चेक करायचंय, समोर कोणीतरी आहे, लावा बाबा 1 मिनिट टाइम आपण बघू, असं नाही करायचं. किती मिनिटात बघायचंय, मिनिटं नाही, सेकंडामध्ये. किती, 10 सेकंडमध्ये. हे इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवा, फॉर 10 सेकंड. ओके, 10 सेकंड ओनली. ओके, बघा ह्याच्यामध्ये दोन हे भेटू शकते आपल्याला रिझल्ट. म्हणजे काय, एक आहे डेफिनेट पल्स आपल्याला भेटलेला आहे, म्हणजे पल्स आहे व्यवस्थित. ओके, म्हणजे त्यावेळी काय करायचं आपल्याला, गिव्ह 1 ब्रीथ एव्हरी 5 to 6 सेकंड. म्हणजे ब्रीथिंग तर नाहीये, म्हणजे लंगची प्रॉब्लेम आहे असं आपल्याला लक्षात आलं. आता पल्स आहे म्हणजे सर्क्युलेशन चांगलं आहे असं समजून घ्यायचं, म्हणजे त्याचे उत्तर भेटले आपल्याला. ओके, ज्यावेळी काय करायचं आहे, गिव्ह 1 ब्रीथ किती, 5 to 6 सेकंडसाठी. ओके, एव्हरी 5 to 6 सेकंडसाठी. ओके, आणि रिचेक पल्स एव्हरी 2 मिनिट्स, प्रत्येक 2 मिनिटाला रिचेक करायचा आहे. बघा हे डायग्राममध्ये किती पण पॉईंट दिसते ना तुम्हाला, हे सगळे काय इम्पॉर्टंटच आहे. ओके, प्रत्येक गोष्टी विचारलेल्या आहे, हे पण विचारले होते बघा. म्हणजे किती काय होतं याचं, सॉरी मी इकडे साईडलाच लिहितो, म्हणजे तुम्हाला परत वाचायला इझी होते. ओके ओके, हे काय, रिचेक पल्स एव्हरी 2 मिनिट्सला. हे झालं पल्स भेटलं. तर आता काय भेटले आपल्याला, नो पल्स. आता पल्स नाही भेटले, आपल्याला काय करायचं बघा, नेक्स्ट बिगिन सायकल ऑफ 30 कॉम्प्रेशन. किती, 30 कॉम्प्रेशन आपल्याला द्यायला सुरुवात करायचं आहे. त्याच्यासोबत किती, 2 ब्रीथ द्यायचं आहे. कधी नो पल्स असेल तर. ओके, आणि आपण दिलो, आता समजा 30 कॉम्प्रेशन आणि 2 ब्रीथ, म्हणजे बघा इथे पण क्वेश्चन निर्माण झाले, 30:2 अडल्टमध्ये असं द्यायचं असतं आपल्याला. सी कॉम्प्रेशन, हे काय झालं, ती ब्रीथिंग. हे पण इम्पॉर्टंट आन्सर आहे. ओके, हे झालं. आता दुसरा एक माणूस होता हेल्थ केअर प्रोव्हायडर आपल्यासोबत, जे टीम वर्क, त्यांनी कुठे गेलता, AED किंवा डिफिब्रिलेटर आणायला गेलता. आता घेऊन आला तो. ओके, आपण आता काय करायचंय, AED डिफिब्रिलेटर अराइव्ह, घेऊन आला तो. ओके, आता काय करायचंय, आपल्याला रिदम चेक करायचंय. ओके, काय चेक करायचंय, रिदम. बघा आपलं ते मशीन कनेक्ट करायचं आहे. ते AED आहे ना, ते ऑटोमॅटिकली डिसाईड करतो की ह्याला शॉक द्यायचं आहे का नाही द्यायचं. ओके, बघा शॉक, हे काय शॉकेबल किंवा नॉट शॉकेबल. शॉक कधी देतो,
त्याच्यामध्ये वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असो आणि पल्सलेस व्हीटी वगैरे पल्सलेस व्हीटी वेंट्रिक्युलर टेकिकार्डिया भेटलं तर आपण काय करणार आहे, आपण नाही ते ऑटोमॅटिक डिलिव्हर करणार आहे काय, शॉक. ओके, ज्यावेळी काय करायचं आहे बघा इथे, गिव्ह वन शॉक, रिझ्यूम CPR इमिडिएटली फॉर 2 मिनिट्स. ज्यावेळी वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन किंवा पल्सलेस वेंट्रिक्युलर टेकिकार्डिया भेटलं तर शॉक ऑटोमॅटिक AED मशीन देणार आहे. ज्याच्यानंतर आपल्याला इमिडिएट काय करायचं आहे, रिझ्यूम CPR इमिडिएटली फॉर 2 मिनिट्स करायचं आहे. ओके, हे झालं शॉकेबल मध्ये. आता नॉट शॉकेबल बघा, नॉट शॉकेबल मध्ये काय, असिस्टॉल किंवा PEA. ओके, PEA म्हणजे काय, पल्सलेस इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी. त्यावेळी काय मशीन शॉक देणार नाहीये. आपण काय करायचं बघा, नेक्स्ट रिझ्यूम CPR इमिडिएटली फॉर 2 मिनिट्स, चेक रिदम एव्हरी 2 मिनिट्स. बघा 2 मिनिटं काय द्यायचं आहे, CPR द्यायचं आहे आणि प्रत्येक 2 मिनिटला चेक करायचं आहे. कंटिन्यू अंटिल ALS प्रोव्हायडर टेक ओव्हर अ विक्टिम स्टार्ट टू मूव्ह. बघा ALS म्हणजे काय, आता BLS म्हणजे काय, काय होतं बघा इथे, बेसिक कुठे गेलो, बेसिक लाईफ सपोर्ट. ओके, हे काय ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट, त्यांनी येईपर्यंत त्याला हँडओव्हर करेपर्यंत असं करायचं आपल्याला. ओके, लक्षात आलं. बघा हे काय दिलेलं त्यांनी, हाय क्वालिटी CPR. हाय क्वालिटी CPR मध्ये काय बघा काय म्हटलंय, ॲट द रेट ॲटलिस्ट एका मिनिटाला 100 द्यायचं आहे. बघा हे पण इम्पॉर्टंटच आहे. बघा कॉम्प्रेशन डेप्थ ॲटलिस्ट 2 इंचेस, 2 इंच तरी किंवा 5 सेंटीमीटर तरी कॉम्प्रेस व्हायला पाहिजे. आणि अलाव कम्प्लीट चेस्ट रिकॉईल आफ्टर इच कॉम्प्रेशन. असं नाही की त्याला रिकॉईलच होऊ द्यायचं नाही, असंच फक्त पंक हे केलं तर होणार आहे का, नाही. ते आपल्या काय म्हणतो आपण लंगला रिव्हॉल्व होण्यासाठी द्यायला पाहिजे असे कंटिन्यू हे करताना. ओके, आणि मिनिमाइज इंटरप्शन इन चेंज टू कॉम्प्रेशन. ओके, मिनिमाइज इंटरप्शन. ओके, अवॉइड एक्सेसिव्ह व्हेंटिलेशन, जास्त पण नाही द्यायचं म्हटले. हे झालं हाय क्वालिटी CPR. ओके, बघा आपण काय काय केलेले, पेन चेंज करतो. ओके, आपण शॉर्टमध्ये बघणार आहे. ओके, कुठं गेलं. ओके, आपण काय केलं, पहिला पडले होते पेशंट, असेस केलं. ओके, पहिला काय केलं आपण, असेस. ओके, ज्याच्या नंतर नाही केलं, ऍक्टिव्हेट इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम. त्याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर पल्स चेक केलं आपण. ओके, पल्स चेक केलं. त्याच्यानंतर इमर्जन्सी नाही इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस हे केलं आणि फेब्रिलेटर आणलं ना. पल्स नंतर काय AED फेब्रिलेटर आणलो किंवा डिफेब. ओके, डिफेब आणलो. बघा डिफेब आणायच्या अगोदर आपण काय केलं बघा, कॉम्प्रेशन दिलेलं आहे, मग ते कॅन्सल करा. ओके, CPR दिलेलं आहे, CPR दिल्यानंतर आपण डिफेब आणले पण ज्यावेळी लावले. ओके, हे डिफेब हे झालं शॉर्ट की. ओके, बघा पेशंट कसं होतं, अनरेस्पॉन्सिव्ह, नॉन ब्रीथ होता. आपण काय केलं, ऍक्टिव्हेट इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम केले आणि AED आणि डिफिब्रिलेशनसाठी दुसरा व्यक्ती असेल तर, जे हेल्थ केअर आपल्या सोबत असेल तर त्याला पाठवले आपण. आणि पल्स चेक केलो फक्त 10 सेकंदासाठी कुठली कॅरोटिड आर्टरी मधला. आणि पल्स भेटला तर आपल्याला काय करायचं आहे, गिव्ह 1 ब्रेथ एव्हरी 5 to 2 ला द्यायचं आहे. इकडे बघा 3A मध्ये. आणि रिचेक पल्स एव्हरी 2 मिनिट्स, प्रत्येक 2 मिनिटाला आपल्याला पल्स चेक करायचं आहे. कधी पल्स भेटलं तर. आता पल्स नाही भेटलं तर काय करायचं आहे, CPR द्यायचं आहे. कसे 30. बघा पल्स नाही भेटलं तर आपल्याला लक्षात येते ना, म्हणजे सर्क्युलेशन बंद आहे, म्हणजे हार्ट पंप करत नाहीये. ओके, आपण काय सुरू केलं, डायरेक्ट 30 कॉम्प्रेशन ॲट 2 ब्रेथ. कुठल्या रेशोमध्ये, 30:2 रेशोमध्ये. ओके, नंतर आपलं टीम मेंबर जे गेलं तर त्यांनी काय आणलं, AED किंवा डिफिब्रिलेटर आणलं. त्यानंतर ते कनेक्ट करायचं आहे. कशासाठी, चेक रिदमसाठी, जे ऑटोमॅटिकली डिसाईड करतो ह्याला शॉक द्यायचा आहे का नाही द्यायचं आहे. ओके, बघा शॉकेबलमध्ये काय काय असणार आहे, शॉक द्यायचं असेल तर, म्हणजे ज्यावेळी पेशंट वेंट्रिक्युलर टेकिकार्डिया, कुठली पल्सलेस वेंट्रिक्युलर टेकिकार्डिया किंवा वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असेल तर ते शॉक देणार आहे. आणि असिस्टल किंवा PEA म्हणजे पल्सलेस इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी भेटलं तर नॉट शॉकेबल असणार आहे. आणि हे दोन्ही केल्यानंतर काय करायचं, आपल्याला इमिडिएटली रिझ्यूम CPR फॉर 2 मिनिट्स करायचं आहे. आणि नॉट शॉकेबल असेल तर आपल्याला ALS टीम प्रोव्हायडर येईपर्यंत आपल्याला असं सुरू ठेवायचं आहे. ओके, चला एवढी
आपण बघितलंय. अजून एकदा सांगतो, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, किती स्टार करता करा. ओके, चला. व्हॉट आर द स्टेप्स विचारलेले आहे त्यांनी. आपण पहिला काय केलं, असेच केलं, बरोबर आहे. पहिला असेच केलं इंडिव्हिज्युअलला, बरोबर आहे. आपण थोडं अल्टरनेटिव्हली जाऊ. चेक द पल्स, आपण डायरेक्टली चेक नाही केलं. ओके, पल्स असेच द इंडिव्हिज्युअल हे पण केलं. बघा आता काय, स्टार्ट सीपीआर. स्टार्ट सीपीआर आपण लगेच सीपीआर दिलतो का नाही. गिव्ह टू रेस्क्यू ब्रीथ अँड, बघा हे होल्डवर ठेवा. की बघा हे तर गेलेलं आहे, त्याला आपण खोडून टाकू. ओके, हे काय म्हणते बघा, ऍक्टिव्हेट ईएमएस. बघा ह्यांनी काय म्हणते, ऍक्टिव्हेट ईएमएस. बरोबर आहे, केलं तर नाही ते, सॉरी कुठं गेला. हां, असेच ऍक्टिव्हेट केलं का. ऍक्टिव्हेट ईएमएस अँड गेट एईडी. ऍक्टिव्हेट ईएमएस आणि गेट एईडी. ओके, आणि चेक पल्स अँड स्टार्ट सीपीआर. बरोबर आहे. हे काय, स्टार्ट सीपीआर डायरेक्ट स्टार्ट केलं का आपण नाही आहे. हे कम्पेअर केलं तर हे चुकलेलं आहे. म्हणजे राहिलं कुठलं आपलं दुसरं आणि चौथं उरलेलं आहे. बघा काय म्हणते, असेच इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी ईएमएस अँड गेट एईडी. बरोबर आहे. चेक पल्स आणि चेक नसेल, पल्स नसेल तर आपल्याला सीपीआर सुरू करायचं होतं. ओके, होल्डवर ठेवा. बरोबर वाटतंय. हे काय म्हणते बघा, असेच इंडिव्हिज्युअल गिव्ह टू रेस्क्यू ब्रीथ. बघा रेस्क्यू ब्रीथ आणि डिफिब्रिलेट अँड स्टार्ट सीपीआर. बघा डिफिब्रिलेट आणि स्टार्ट सीपीआर. गिव्ह टू रेस्क्यू ब्रीथ. बघा वरती इकडे या. आपण काय केले, असेच केले आणि ऍक्टिव्हेट केले आणि डायरेक्ट काय केले आपण, एक पल्स, डेफिनेट पल्स विदिन 10 सेकंड. त्याच्यानंतर काय, सीपीआर. इथे कुठे ब्रीथ दिले का आपण बघा, चेक करा. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन निर्माण होत आहे. बघा कुठले कुठले ऑप्शन, कुठे चुकलं होतं आपल्याला. हां, हे तर चुकलेलं आहे. दुसरा आणि चौथा मधलं आपल्याला आता ओळखायचं आहे, कुठलं बरोबर आहे आणि कुठलं चूक आहे. मध्ये काय, गिव्ह टू रेस्क्यू ब्रीथ आपण दिले का. बघा कुठे दिले आपण रेस्क्यू ब्रीथ, डायरेक्ट इथे दिले, ते पण पल्स चेक केल्यावर. ओके, ही पण कॅन्सल झालं. मग आपलं उत्तर असणार आहे दुसरा. बरोबर आहे एकदम. बघा असेच द इंडिव्हिज्युअल आपण चेक केलो म्हणजे असिस्ट केलो. ऍक्टिव्हिटी ईएमएस केलो म्हणजे एमर्जन्सी आपण काय केलं ईएमएस म्हणजे, सॉरी 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 कुठे गेलं सॉरी. ऍक्टिव्हिटी ईएमएस केलो, एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस आणि गेट एईडी अँड चेक द पल्स अँड स्टार्ट सीपीआर. ओके, दुसरं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, परत एकदा सांगतो, इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट काय म्हणते बघा, फ्लो रेट ऑफ ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू अ पेशंट म्हणतो बघा, पार्शियल रिब्रीदर मास्क. काय विचारलेलं आहे, फ्लो रेट विचारलेलं आहे. लास्ट काय विचारलं होतं, नेझल कॅन्युला बद्दल. मग ह्या शिफ्टमध्ये काय विचारलंय, पार्शियल रिब्रीदर मास्क बद्दल. ओके, काय विचारलंय, फ्लो रेटच विचारलंय. ओके, बघा PRM म्हणू शकतो पार्शियल रिब्रीदर मास्क मध्ये. ओके, आपण थोडक्यात बघूया. PRM पार्शियल रिब्रीदर मास्क. काय, हे फोटो डिलिव्हरी डिव्हाइस आहे. फोटो डिलिव्हरी डिव्हाइस. बरोबर बरोबर. विथ काय आहे याच्यासोबत, रेस्पिरेटर नाही, रिझर्वर. ओके, याच्यासोबत रिझर्वर बॅग आहे. ओके, डायग्राम आहे, दाखवतो तुम्हाला. ओके, हे करणार अलाउ, ओके सॉरी, अलाउ टू पेशंट. काय करते, अलाउ टू पेशंट रिब्रीथ म्हणजे रिब्रीथ वापस रिटर्न मध्ये. ओके, रिब्रीथ पार्शियल म्हणजे त्यांनी ब्रीथ केलेले अलाउ करतो परत रिब्रीथ करायला. कशासाठी, पार्शियल ऑफ एक्झेल्ड, ज्याने बाहेर टाकले एक्झेल्ड गॅस. आणि ओके, गॅस म्हणजे CO2 फ्री म्हणा. ओके, त्याच्यामध्ये CO2 नसणार. ओके, अलॉंग विथ फ्रेश O2. बघा काय म्हणतंय, अलाउ द पेशंट रिब्रीथ अ पार्शियल ऑफ एक्झेल्ड गॅस, ज्याने अगोदर श्वास घेतले होते, जे श्वास परत त्याला घ्यायचा आहे पार्शियल. ओके, पार्शियली त्याच्यामध्ये काय CO2 फ्री असणार आहे, त्याच्यासोबत परत फ्रेश O2 भेटणार आहे. ओके, हे झालं पार्शियल रिब्रीदर मास्क मध्ये. ओके, ठीक आहे. डिलिव्हर्स मॉडरेट टू हाय कन्सन्ट्रेशन. कसे, मॉडरेट टू हाय कन्सन्ट्रेशन. हे झालं कन्सन्ट्रेशन. काय देणार, कन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन सप्लाय. ओके,
काय विचारलं होतं आपल्याला? फ्लो रेट. O2 फ्लो रेट किती आपण पहिला बघू. फ्लो रेट किती? 6 ते 10 लिटर पर मिनिट. नेझल केंद्राचे किती होतं बाबा? 1 ते 6 लक्षात ठेवा. ओके, O2 फ्लो रेट 6 ते 10 लिटर पर मिनिट. आणि FiO2 कॉन्सन्ट्रेशन किती आहे? डिलिव्हरी 60 ते 75. ओके, सॉरी इथे डॅश लिहायला पाहिजे. सॉरी 60 ते 75%. ओके, हे झालं ह्याच. ओके, चला बघा मास्क कसा आहे. मास्क कुठे गेलं? हां बघा, ही काय आहे? PRM पार्शियल रिव्हितर मास्क. ओके, हे बघा, हे काय? रिझर्व्हर बॅग आहे. ओके, हे काय? रिझर्व्हर बॅग. ओके, आणि हे काय? मास्क. आपण O2 मास्क म्हणू शकतो. ओके, हे कुठे कनेक्ट करणार आहे? सॉरी, हे O2 सप्लायला कनेक्ट करणार. ओके, सप्लाय इथनं येणार, असं राऊंड मारत. ओके, इथंपर्यंत येणार. बघा, ह्याच्यामध्ये काय होतं? पेशंट ज्यावेळी, आता समजा पेशंटने काय केलं? ऑक्सिजन आत घेतलेलं आहे. ओके, ऑक्सिजन आत घेतलंय म्हणजे इन्स्पिरेशन केलंय. ओके, ज्यावेळी पेशंट एक्सपिरेशन करणार म्हणजे श्वास बाहेर सोडणार, ज्यावेळी काय होणार आहे? जे गॅस हे बॅगमध्ये, रिझर्व्ह बॅगमध्ये येणार आहे. ओके, ज्यावेळी परत त्यांनी इन्स्पिरेशन करतो, ज्यावेळी बॅगमध्ये जे एक्सपिरेशन ठेवलं होतं त्यांनी, बघा पहिलं काय केलं? एक्सपिरेशन. ओके, एक्सपिरेशन केल्यावर झालं हे बॅगमध्ये, रिझर्व्ह बॅगमध्ये आलंय. त्याच्यामध्ये O2 येणार. ओके, ते कसे असणार आहे? CO2 फ्री असणार आहे. ओके, आपण लास्ट बघितलेलं आहे. ओके, CO2 फ्री असणार आहे. ओके, आणि रिच इन O2 असणार आहे. ओके, ज्यावेळी परत त्यांनी इन्स्पिरेशन करतील, ज्यावेळी सप्लायमधनं पण ऑक्सिजन भेटणार आणि ह्या बॅगमधलं पण ऑक्सिजन भेटणार. ओके, म्हणून काय हे पार्शियल आहे. ओके, काय पार्शियल? कुठलं पार्शियल झालंय? बॅगमधला आणि हे O2 सप्लायमधला. ओके, लक्षात आलं का नाही? मला वाटतं तुम्ही कन्फ्युजन झाले. एक मिनिट, हे सगळी क्लिअर करतो परत एकदा. बघा काय म्हटलं मी? आपण हे काय? हे O2 सप्लायला कनेक्ट केलेलं आहे. इथे काय? हे पेशंटला कनेक्ट आहे. ओके, ठीक आहे. हे रिझर्व्ह बॅग आहे. RB लिहू आपण, रिझर्व्ह बॅग. ओके, आपण हे कनेक्ट केलं समजा. आता कनेक्ट केल्यावर काय? O2 सप्लाय इथंपर्यंत आलं. आता काय? पेशंट O2 सप्लाय घेतले प्युअरली. ओके, आता काय झालं? इन्स्पिरेशन केलंय, आत गेले. आता ज्यावेळी O2 सप्लाय आत घेतले, ज्यावेळी पेशंट 2-3 सेकंडने ते काय करणार आहे? एक्सपिरेशन मध्ये येणार. इथे होल असते, इथे बघा, इथे दोन्ही साईडला होल आहे. ज्यावेळी हे बॅगमध्ये भरणार सगळे CO2 ज्यांनी एक्झेल केलेले, त्याच्यामधलं जे CO2 आहे रिच इन ऑक्सिजन असणार आहे. ओके, रिच इन O2 इथं थांबणार. ओके, जे परत त्यांनी इन्स्पिरेशन करतो, ज्यावेळी रिच इन O2 असलेले आत जाणार आणि O2 सप्लायमधला पण जाणार, म्हणजे थोडी जाणार, म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण? पार्शियल जाणार. आणि बाकीचं जे CO2 होता ह्या काय म्हणतो त्याला, याला होलने बाहेर पडणार. ओके, हेच कंटिन्यू असणार आहे. ओके, मला वाटते तुम्हाला थोडक्यात कळलं असेल. ओके, चला काय होतं आपलं? काय विचारलं? फ्लो रेट किती होता? 6 ते 10. नेझल केंद्राचं किती होता? 1 ते 6. हे बघा, नेझल केंद्राचं दिलेलं आहे. ओके, हे नाहीये, हे पण नाही, 6 ते 10. दुसरं आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट बघा काय म्हणते. व्हॉट इज द चेंज इन द साइज ऑफ युटरस? काय विचारलंय? साइज ऑफ युटरस बाय द एंड ऑफ गेस्टेशन पिरियड. युटरस बद्दल विचारलेलं आहे. ओके, आपण बोलतो युटरस बद्दल बघूया. युटेरस. ओके, बघा युटरस मध्ये याची नॉन प्रेग्नेंटचे थोडक्यात बघू. नॉन प्रेग्नेंट मध्ये कसं असते? नॉन प्रेग्नेंट मध्ये युटरस याची लेंथ किती असते? 7.5 सेंटीमीटर. बरोबर आहे का? बरोबर. आणि वेट किती असते बाबा? वेट असणार आहे 60 ग्रॅम. ओके, 60 ग्रॅम. ओके, हेच कधी प्रेग्नेंट मध्ये किंवा ॲट अ टर्म म्हणू आपण. ॲट हे पी लिहिलो का? ह्यालाच टी म्हणा. ओके, ॲट अ टर्म मध्ये. ओके, ॲट टर्म ऑफ प्रेग्नेन्सी म्हणा. ह्याच्यामध्ये किती असते? ओके, एंड ऑफ गेस्टेशन मध्ये याची लेंथ होणार आहे किती? 35 सेंटीमीटर. बघा किती? 7.5 ते 35 सेंटीमीटर पर्यंत आला. आणि वेट किती आहे इथे? 60 ग्रॅम. इथे किती येणार आहे? सॉरी,
900 ते 1000. ओके, 900 ते 1000 ग्रॅम होणार आहे. आणि व्हॉल्यूम किती? व्हॉल्यूम होणार आहे 10 ते 5000 ml पर्यंत. बघा किती? 10 ते 5000 ml पर्यंत. कधी? ॲट टर्म ऑफ प्रेग्नन्सी. ओके, ह्यावेळी प्रेग्नेंट मध्ये. ते पण कधी? आपण काय म्हणू शकतो? एंड ऑफ गेस्टेशन म्हणू शकतो. ओके, एंड ऑफ गेस्टेशन टाइमला. एंड ऑफ गेस्टेशन टाइमला. ओके, चला. आणि काय विचारले? द चेंजेस इन द साईज. साईज मध्ये आपण बघितलं नाही काय म्हटलं बघा, लेंथ आणि वेट बघितलं ना आपण. साईजचे युट्रसचे साईज नाही बघितलं होते. ओके, बघा ह्याची अजून एक काय की पॉईंट म्हणू शकतो आपण. की पॉईंट त्याच्यामध्ये काय असते बघा, युट्रस किती चेंजेस होऊ शकते. ओके ओके, किती इन्क्रीज झाले? 6 टाइम. इन्क्रीज 6 टाइम इन अ साईज. कशामध्ये? साईज मध्ये किती? 6 टाइम वाढलेला असतो. ओके, आणि 20 टाइम 20 टाइम इन वेट मध्ये. ओके, वेट मध्ये 20 वेळा वाढलेला आहे. ओके, आणि 500 टाइम इन कॅपॅसिटी मध्ये एवढी वाढलेला आहे. बघा बघा, लक्षात ठेवा. 6 टाइम इन साईज. ओके, 6 टाइम इन साईज. ज्यावेळी 1 टाइम म्हणजे नॉर्मलमध्ये 1 असतो, ते 6 पट्टाने वाढलेलं आहे. वेट 20 पट्टाने आणि कॅपॅसिटी 500 पट्टाने. ओके, चला काय म्हटलं होतं त्यांनी? एंड ऑफ गॅस्ट्रिक पिरियड. इट बिकम द 6 टाइम इट्स नॉर्मल साईज. बघा आता जस्ट बघितलं, बरोबर आहे. इट बिकम 5 नाही, ट्वाइस नाही, 3 नाही. बघा सगळं गेलं कुठे? खड्ड्यात. आपलं उत्तर कुठलं भेटलं? पहिला. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते बघा. द कलर कोड ऑफ प्लास्टिक बॅग यूज फॉर द डिस्पोजल ऑफ लॅबोरेटरी कल्चर वेस्ट. बघा लॅबोरेटरी कल्चर वेस्टसाठी आपण कुठली यूज करतो असं विचारतंय. हे कसं कुठलं आहे? PMW मधलं आहे, 2016चे. त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला. ओके, चला मी ते डायग्राम आणले का? ओके, बरोबर आणले. ओके, सेग्रिगेशन ऑफ PMW. त्यांनी काय विचारलंय? डिस्पोजल ऑफ लॅबोरेटरी. ओके, लॅबोरेटरी मधले कुठलं येते? हे रेडमध्ये येते. बघा प्लास्टिक वेस्ट ट्यूबिंग, बॉटल्स, इंट्राव्हेनस ट्यूब्स अँड सेट्स, कॅथेटर, युरिन बॅग, सिरिंजेस आणि विदाउट निडल अँड फ्लेक्झर निडल सिरिंजेस. आणि हे काय? विथ देअर निडल कट. हे सगळे ग्लोव्ज वगैरे हे रेडमध्ये येते. म्हणजे आपलं उत्तर कुठलं आहे? रेड. ओके, हे बाकीचं पण बघून घ्या, हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके, चल नेक्स्ट काय आहे? डेंग्यू सिंड्रोम. डेंग्यू सिंड्रोमचं काय आहे असं विचार. सिंड्रोम म्हणजे काय? काय म्हणते? एक ग्रुप ऑफ सिम्टम्स. ओके, ते डिसीज नाही, ग्रुप ऑफ सिम्टम्स असते. ओके, डेंग्यू कसं पसरतं असं विचारलं का? नाही. रेस्पिरेटरी. रेस्पिरेटर आहे का? नाही. वायर ड्रॉपलेटने होते का? रेस्पिरेटरीमध्ये काय? ड्रॉपलेट. ओके, ड्रॉपलेटमध्ये कसं होते? हे TB होते. डेंग्यू होते का? नाही. इंटेस्टायनलमध्ये. ओके, हे पण नाही आहे. झ्युनॅटिक. एनिमलने होते का? काय म्हणू शकतो आपण? एनिमल रिझर्वर आहे का याच्यामध्ये? नाही, हे पण नाही. मग आपलं उत्तर असणार आहे तिसरा. कुठला? एन्थ्रोपॉइड. नाही, एन्थ्रोपॉड बोर्न. ओके, कुठले? एन्थ्रोपॉड बोर्न. हे तिसरं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, मला वाटतं तुम्ही वाचलं असेल. बघा काय? एन्थ्रोपॉड बोर्न. डेंग्यू काय आहे? बघा हे पण आलं क्वेश्चन. डेंग्यू व्हायरस आहे का बॅक्टेरिया आहे? डेंग्यू फिवर. डेंग्यू फिवर. ओके, हे काय? ही व्हायरस आहे. ओके, व्हायरस आहे. कुठली फॅमिलीच आहे हे पण बघा. लेवी व्हायरस ग्रुपची. लेवी व्हायरस ग्रुपची. ओके, कशाने ट्रान्समिट होतं? कुठली मस्किटो आहे? ॲडिस इजिप्टाई मस्किटो. कसं पसरते? ह्युमनमधनं मस्किटोला, मस्किटोमधनं परत ह्युमनमध्ये असं पसरतो. ओके, कुठली? आर्थ्रोपॉड बोर्न. ओके, चला नेक्स्ट काय म्हटलं बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लास 3 ड्रग यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ टेकी अरेथमिया. ओके, आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलेलं आहे. ओके, बघा एकदा. कुठले? क्लास 3 बद्दल विचारलेलं आहे. ओके, तेच मी आणलो. ओके, कुठले? क्लास 3, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 म्हणजे पोटॅशियम चॅनल ब्लॉकर मधला. ओके, हे काय करतो? प्रोलॉंग रिपोलरायझेशन आणि इन्क्रीज ॲक्शन पोटेन्शियल ड्युरेशन अँड द काय? रिफ्रॅक्टर पिरियड. ओके, एक्झाम्पल कुठले बघा? ओमेडॉरन आणि काय? सोटारॉल. ओके, चला
ऑप्शन कुठला आहे बघा, पहिलेच दिलेलं आहे अमिओडोरन. ओके, हे झालं. क्विनिडाइन कुठला आहे बघा इथे. क्विनिडाइन हे सोडियम आहे, म्हणजे क्लास 1 मधला. ओके, पॅराफेमिल पॅराफेमिल कुठे आहे, क्लास 4 मधला आहे. ओके, प्रोपॅनोलॉल हे काय बीटा ब्लॉकर आहे. बीटा ब्लॉकर म्हणजे क्लास 2, हे क्लास 2 मधला. ओके, आपलं उत्तर आहे क्लास 3 चे अमिओडोरन. ओके, चला नेक्स्ट अमिओडोरन लक्षात ठेवा. बघा आता कुठे आलं आपण लास्टला. द सिरम काय म्हणते बघा, द सिरम अमोनिया लेवल ऑफ अ पेशंट विथ सिरोसिस ऑफ लिव्हर इज एलिव्हेटेड. बघा पेशंटला काय झालेलं आहे, सिरोसिस ऑफ लिव्हर आहे आणि सिरम अमोनिया लेवल पण वाढलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायोरिटी ॲक्शन. ओके, बघा आपण थोडं डीपमध्ये बघूया याला. ओके, काय झालेलं आहे, लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरोसिस, लिव्हर सिरोसिस म्हणजे काय झालं असं माहिती आहे का, त्याच्यामध्ये परमनंट, ओके, परमनंट डिस्ट्रक्शन ऑफ लिव्हर सेल. डिस्ट्रक्शन ऑफ लिव्हर सेल परमनंट म्हणजे आता काय परत येणार आहे का, नाही. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, इररिव्हर्सेबल. कसं आहे हे, इररिव्हर्सेबल रिव्हर्सेबल कंडिशन आहे, परत बरं होणार नाही आहे. ओके, कुठली, लिव्हर सिरोसिस मधला. ओके, हे झालं. आणि ह्याच्यामध्ये काय स्कार टिश्यू फॉर्मेशन होते, स्कार टिश्यू फॉर्मेशन. ओके, हे झालं. आता काय म्हणत होते यांनी, हां सिरम अमोनियाबद्दल. ओके, आता लिव्हर सिरोसिस झालेला आहे. आता काय होणार आहे बघा, आपण एक फ्लोर चार्टमध्ये बघू. ओके, आता लिव्हर तर डॅमेज झालेलं आहे, बरोबर आहे ना, डॅमेज लिव्हर, लिव्हर डॅमेज झालं आहे. आता काय होणार आहे, सॉरी अमोनियाबद्दल म्हटलं होतं ना त्यांनी. ओके, आता कॅन नॉट डिटॉक्सिफाय, बाहेर पडणार आहे का अमोनिया, नाही. आता बाहेर नाही पडलं, मग आता काय होणार, की एक्युम्युलेटेड होणार. कुठे, एक्युम्युलेटेड ब्रेनमध्ये का, नाही, डायरेक्ट पहिला कुठे राहतं, इन द ब्लड. एक्युम्युलेटेड इन द ब्लड. ओके, ब्लडमध्ये राहून हे काय करणार, क्रॉस करणार. कुठे, ट्रिपल बीला, क्रॉस ट्रिपल बीला. ट्रिपल बी म्हणजे काय, ब्लड ब्रेन बॅरियरला, ब्लड ब्रेन बॅरियरला काय करणार, क्रॉस करणार. क्रॉस केलं की कुठे जाणार, हे लीड टू, काय लीड करतो हे, हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी. कुठे गेले, हेपॅटिक कुठे गेले, ब्रेनमध्ये, म्हणजे काय एन्सेफॅलोपॅथी. एन्सेफॅलोपॅथी बघा, हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी मध्ये काय आपल्याला डिटेक्शन करायचं असते. ओके, त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, प्रायोरिटी, प्रायोरिटी ऑफ नर्सिंग ॲक्शन असं म्हणू शकतो. ओके, त्याच्यामध्ये डिटेक्शन करायचं आपल्याला, डिटेक्शन ऑफ न्यूरोलॉजिकल चेंजेस, न्यूरोलॉजिकल चेंजेसला. ओके, कारण कुठे गेलेलं आहे अमोनिया, आता ब्रेनमध्ये गेलेलं आहे, म्हणजे ट्रिपल बी क्रॉस करून वरती गेलेलं आहे. ओके, आता कुठले कुठले सिम्पटम दिसणार आहे त्यांना, न्यूरोलॉजिकल सिम्पटम. त्याच्यामध्ये कुठले कुठले येते बाबा, कन्फ्युजन म्हणा, इरिटेबिलिटी, ओके, इरिटेबिलिटी म्हणा, डिसओरिएंटेशन, खूप डेंजर आहे बरं काय, डिसओरिएंटेशन, आणि ड्रॉजिनेस म्हणा, ड्रॉजिनेस खूप भयानक झालं तर इव्हन कोमामध्ये पण जाऊ शकतो. लक्षात ठेवा, कोमा पण जाऊ शकतो. आपल्याला काय करायचं आहे, अर्ली डिटेक्शन करायचं आहे. अर्ली डिटेक्शन आणि ट्रीटमेंट द्यायचं आहे. ओके, अर्ली डिटेक्शन करायचं आहे आणि ट्रीटमेंट नाही, आपण नाही द्यायचं आहे, फिजिशियनला सांगायचं आहे. ओके, त्यांनी काय करणार, ऑप्शन नाही येते ना आता, काय पहिले लॅक्टोलोज देणार. ओके, बघा लॅक्टोलोज काय करणार, जे अमोनिया आहे ब्लडमध्ये त्याला काय करणार, ऑब्झर्वेशन करून इंटेस्टाईनमधनं बाहेर टाकणार, म्हणजे ते स्टूलमध्ये पास करायला, म्हणजे स्टूलमधनं पास करतो. याला काय काय म्हणू शकतो आपण, इन्क्रीज द एक्सक्रीशन, इन्क्रीज एक्सक्रीशन ऑफ, म्हणजे बाहेर टाकतो कशाला, इथे खाली येतो अमोनियाला. ओके, अमोनिया एक्सक्रीशन झालं तर काय होणार आहे, लेवल कमी होणार, म्हणजे हे न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स दिसणार नाही. ओके, चला यांनी काय म्हटलं होतं, प्रायोरिटी ॲक्शन कुठली आहे,
द पेशंट ओरल फ्लुइड इनटेक फॉर 24 आवर्स. नाही, असलं काय आपल्याला करायचं नाहीये. ओके. नेक्स्ट काय म्हटलंय बघा, मॉनिटर द पेशंट टेम्परेचर एव्हरी आवर. आहे पण एवढी प्रायोरिटी नाहीये. ओके. मेजर द युरिन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अँड सिरम अमोनिया लेवल एव्हरी 8 आवरला. बघा काय म्हटलेलं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी युरिनचं आणि सिरम अमोनिया लेवल एव्हरी 8 आवरला. बघा हे पण आहे पण 8 आवरला वगैरे हे नाही. आपल्याला काय न्यूरोलॉजिकल हे बघायचं होतं आपल्याला. ऑब्झर्व द पेशंट फॉर इन्क्रीजिंग कन्फ्युजन. बघा न्यूरोलॉजिकल इथे भेटलं आपल्याला, न्यूरोलॉजिकल सिम्पटम दिसले ना, हे आपलं प्रायोरिटी आहे. ओके. चला आपलं उत्तर भेटलेलं आहे. ओके. बघा आपले ही सेकंड लास्ट आहे DHS मधला व्हिडिओ. ओके. आता काय इथेपर्यंत बघितलं आपण आज. किती होता 60. आता राहिले कुठलं, आता 60 to 80 पर्यंत लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. याच्यानंतर काय आपलं PYQचं सेशन कंप्लीट होत आहे. तुम्ही कमेंट करा तुम्हाला पुढे कुठले क्लासेस पाहिजे. ओके. सगळ्यांनी हा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आणि खूप प्रेम दिलेलं आहे तुम्ही. ओके. थँक्यू. आणि जे तुमचे रिलेटेड कोणी असेल तर, ओके, फ्रेंड्स असो, फ्रेंड्स, क्लासमेट्स, कोणी पण असो, ज्यांनी गव्हर्नमेंटची तयारी करतायत त्यांना आपली टीम रेफर करा. आणि थँक्यू. ओके. चला लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे.